तर रामकृष्ण अरे माझ्या लाडक्या भावांनो आणि खडूस बहिणींनो, तुम्ही काजलॉग मध्ये बघितलं असेल आपली ट्रेन येऊन गेला, आपण मॉलमध्ये गेलो फिरायला. आता मॉल वगैरे फिरून झाला, टाइम झाला ट्रेनचा. त्याला म्हणलं पब्लिक मला निघा आता, गाड्या वगैरे काढायच्या मध्ये मोकार ऊन होतं. जास्त ऊन असल्यामुळे पब्लिक आपली ओमकार फुल पॅक, लोक टॅनिंग व्हायला म्हणे. म्हटलं चला बरं आहे तुमचं आलं. त्याच्यामध्ये पब्लिक तुम्हाला सांगतोय पुण्याची ट्रॅफिक एवढी ना, आणि ट्रॅफिकचं कारण एकच पब्लिक, पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे असं म्हणते बरं का. पण खरं आहे बरं का ते, असं वाटलं मला, आज बघितलं मी, खरंच पुणे शिक्षणाचं माहेर घर आहे. बरं असं पब्लिकला म्हणलं आपलं तिकीट वगैरे घ्या. मग काय तिकीट झालं जनरलचं आपण, आणि निघालो पायरी तिकडं. त्यामध्ये गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 उभे ना, आम्ही 2 वर जाऊन उभे. गाडी निघाल फक्त 2 मिनिटं बाकी होती, आम्ही पळत पळत गेलो, गाडी पकडली. त्यामुळे जलम एक्सप्रेस असल्यामुळे पब्लिक अख्खी UP बिहारची पब्लिक अख्खी त्याच्यामध्ये भरलेली नाही का. आम्हाला जागाच नाही बसायला. आम्ही तिकीट काढलं जनरलचं, जनरलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती आम्हाला. मग काय घुसलो एसी डब्यामध्ये, जा या कडाची त्या कडाला, त्या कडाची या कडाला. शेवटी तुम्हाला सांगतो पब्लिक मागून 3 नंबर डब्यात घुसलो, डायरेक्ट पुढून 3 नंबरला उतरलो. पण जागा नव्हती. म्हणलं मग कसं कुठेतरी बसून घ्यावं लागतंय. आपल्या ॲव्हरेज भाऊ लय हुशार आहे, म्हणे भाऊ एका ठिकाणी होतं शिट रिकामं, त्या काकानं म्हणून बसू द्या म्हटलं आम्हाला, जोपर्यंत तुम्ही जागा नाही तोपर्यंत. मग बसलो. शेवटी पब्लिक एक तास फिरतो ट्रेनच्या इकडं तिकडं तिकडून इकडं. बरं तुम्हाला सांग, तुमचा ऋषी भाऊ इतका प्रेमळ स्वभावाचा आहे ना, त्याला मैत्री व्हायला टाइम लागत नाही बरं का. ते काका होते नेमके आर्मी मॅन. त्यांच्याजवळ बसलो आम्ही 2 जण, फुल मैत्री वगैरे करून घेतली नाही का आम्ही शिटो पब्लिक तुम्हाला सांगतो 3 जण आर्मीवाले बंदे होते. आमचं तिकीट होतं जनरलचं, आम्ही बसलो स्लीपरच्या डब्यामध्ये. पण काय पब्लिक इथपर्यंत वस्तू का आम्हाला टेन्शन नव्हतं. कोणी आलं पण नाही चेक करायला, काहीच नाही, कोणी बसायला पण आलं नाही त्यांच्या जागेवर. मस्तपैकी उतरलो कोपरगावला. आणि हा बरं का परत दौरा बरं का आला पुण्याला 8 दिवसांनी. त्याच्यामुळे तुम्हाला रायकन फॉलो करून घ्या, नंतर त्याला एक्सप्लोर करणार आपण पुणे. त्यामुळे जय श्रीराम.